भारत आणि जपाननं आज मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत क्षेत्राला चालना देण्याबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली। जपानमधल्या टोकियो इथं झालेल्या 8व्या संरक्षण धोरण संवादादरम्यान दोन्ही देशांनी सध्याच्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा परिस्थितीवरती सविस्तर चर्चा केली, तसंच परस्पर हिताच्या मुद्द्यांवरती आपापली मतं मांडली। या संवादामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केलं, तर जपानी शिष्टमंडळाचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयक संरक्षण उपमंत्री कानो कोजी यांनी केलं। या संवादादरम्यान दोन्ही बाजूंनी मागील संरक्षण धोरण संवादानंतर द्विपक्षीय संरक्षण सहकार्यामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला। संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, तांत्रिक नवोन्मेष, सायबर सुरक्षा, अंतराळ आणि सामायिक धोरणात्मक हितसंबंधाबाबतची इतर क्षेत्र यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवरती ही चर्चा झाली। या संवादामध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेण्यात आला। यामध्ये लष्करामधील परस्पर देवाणघेवाण, संयुक्त मुख्यालयांमधील सहकार्य, सागरी क्षेत्रातील सहकार्य, संरक्षण सराव, क्षमता बांधणी, संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि संस्थात्मक स्तरावरील अधिक दृढ संवाद यासारख्या बाबींचा समावेश होता। इंस्टाग्रामवरील